हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि आजचा व्हिडिओ ना मी संध्याकाळपासून सुरुवात करत आहे। आता संध्याकाळचे 5 वाजले होते, आपली संध्याकाळच्या कामाची गडबड सुरू झाली होती। चला म्हटलं दिवसभर काही कधी कधी ना जास्त काही काम असलं की व्हिडिओ घ्यायला जमत नाही। चला आज संध्याकाळी थोडा टाइम भेटलं होतं तर व्हिडिओ घेतला। आणि आता इथे बघा कपडे वगैरे सगळे सुकले होते छान। चला आता फोल्ड करायचे आहेत। चला तर करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे। संध्याकाळची घरातली थोडीफार कामं झाली, आपली देवपूजा पण झाली संध्याकाळची। आणि आता आम्ही ना हॉस्पिटलला चाललो होतो कुणालला घेऊन। कुणालचे ना सकाळपासून पोट दुखत होतं आणि फौजींना सकाळचं काही टाइमच नाही मिळालं, तर फौजी ड्युटीवरून आले त्याच्यानंतर त्यांचा चहा वगैरे झाला आणि म्हटले चला आता आपण दाखवून येऊया। जास्त काही लांब नव्हतं, जवळच होतं, तर चला इथं जाऊन दाखवून येऊया। जर नाही कमी आलं तर परत उद्या मग फौजी ना त्याला लहान मुलांच्या डॉक्टरांकडे नेतील। ते हॉस्पिटल थोडं दुसऱ्या सिटीमध्ये जावं लागतं। आणि आता इथं आम्ही जवळच आलो होतो, अजून आपला काही नंबर नाही आला तोपर्यंत इथं आम्ही बसलोय। आणि पहिल्यांदाच आलो होतो आम्ही या हॉस्पिटलमध्ये, तर मी फौजींना काही विचारत होते इथलं की कसं काय। आणि हे डॉक्टर आहेत लहान मुलांचे नव्हते, मला लहान मुलांचे असते तर बरं झालं असतं, कारण कुणाला कसं व्यवस्थित म्हणजे दाखवता पण आलं असतं। पण चला काही नाही, आता बघूया दाखवून, जर नाही कमी आलं तर परत मग उद्या दुसऱ्या डॉक्टराकडे जाता येईल। आता आमचं हॉस्पिटलला दाखवून वगैरे झालं, चला आता घरी जाऊया। आणि संध्याकाळी पण बघा बंगालमध्ये किती गर्दी असते खूप। मला तरी पुण्या मुंबईसारखंच वाटतं, इथं बंगालमध्ये खूप ट्रॅफिक असतं, सगळीकडे गाड्या वगैरे आणि असं खूप म्हणजे खूप गर्दी वाटते। बाहेर गेलं तरी पण ना असं सगळीकडे गर्दी ही बघून मन एकदम हे होतं, कारण जास्त पण गर्दी चांगली नाही वाटत। कारण आता आम्ही जम्मूमधून आलो ना तिथे एवढी गर्दी नव्हती, गावाकडे पण आपल्या एवढी नव्हती, त्यामुळे ही गर्दी वगैरे बघायला थोडंसं वेगळं वाटते। पण चला हळूहळू सवय होईल। आणि सिटीमध्ये कसं एवढा शोर वगैरे असतो सगळ्या गाड्यांचा आहे भरपूर असं। आणि आम्हाला वाटतं रात्रीच्या आत्ता ना 8:30 किंवा 8 वाजले होते, तर त्या वेळेस पण एवढी गर्दी आहे। आता कसं सगळ्यांचं कामावरून सुटून घरी जायची वेळ आहे ना, त्यामुळे एवढी सगळी गर्दी असेल। चला आता आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो, अर्णव आपला वाट बघत असेल। चला तर जाऊया घरी, जाऊन आता राहिला स्वयंपाक वगैरे बनवायचा। करा ब्लॉग कंटिन्यू। आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, कारण हॉस्पिटलमधून आलो, घरातली बाकीची कामं, त्या रात्री मला व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही। आता सकाळची वेळ आहे, चला मग करा ब्लॉग कंटिन्यू। अर्णव कुणाला अजून झोपले होते, मी नाही तर माझ्यासाठी आणि फौजींसाठी बीट आवळा आणि गाजरचा ज्यूस बनवला होता। थोडं छान वाटतं आणि इथं मिळतात पण सगळ्या भाज्या, तर छान आहे की आपलं म्हणजे बीट वगैरे पण फ्रेश मिळतं, तर ज्यूस वगैरे बनवायला छान वाटते। चला त्याच्यानंतर काही व्हिडिओ बनवला नाही। फौजी अर्णव आपापल्या कामाला गेलेत, फौजी ड्युटीला गेले, अर्णव स्कूलला गेला। आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती। आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये मला भेंडीची भाजी बनवायची होती, तर इथं भेंडी कट करायची तयारी चालू आहे। फोन पण आला होता, मी फोनवर बोलत पण होते आणि माझं भेंडी कट करायचं काम पण चालू आहे। चला पटपट आता आवरून घेते, दुपारच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती।
दुपारी ना जेवण वगैरे आवरलं, आमच्या सर्वांचं जेवण झालं, फौजींसाठी टिफिन पण दिला आणि बाकीची घरातली कामं आवरली. त्याच्यानंतर चला म्हटलं मला केसांना तेल लावायचं होतं आणि टायमिंगच भेटत नाही, घरातली कामं आवरता आवरता एवढा वेळ होऊन जातो. आज म्हणलं चला दुपारीच केसांना तेल वगैरे लावून घेऊया, संध्याकाळी पण परत स्वयंपाक अर्णव कुणालचा अभ्यास. तर आता मला थोडं टाईम मिळालं होतं तर छान आता इथं माझ्या केसांना मी मशाज म्हणजे डोक्याला मशाज करत आहे. छान केसांना पण सगळ्यांना तेल वगैरे लावून घेतो. दुसऱ्या दिवशी मला केस धुवायचे होते तर कधी मी रात्री लावते, कसं म्हणजे टाईम भेटेल तसं केसांना छान तेल लावते. आणि बंगालमध्ये आल्यापासून ना केस जास्त गळत आहेत, कारण माहीत नाही नवीन पाणी वगैरे असेल, थोडं पाणी वगैरे सूट होईपर्यंत. तर आजकाल थोडं केसाची ना जास्तच काळजी घ्यावी लागत आहे. चला मग करा ब्लॉग कंटिन्यू. आणि आता संध्याकाळची वेळ होते. अर्णव कुणालला मी पार्कमध्ये घेऊन आले आणि व्हिडिओ घ्यायला जसा जमेल तसा घेतलाय. जास्त काही या व्हिडिओमध्ये घ्यायला जमलंच नाही, थोडा सगळा व्हिडिओ घेतला. आणि आमच्या इथं पार्कमध्ये ना आर्मी कॅम्पच्या आतमध्ये पार्क आहे ना, तिथं नवीन इथं हे एक्सरसाइजचे काही म्हणजे लावले होते ना, तर कुणालला इथं खूप म्हणजे छान वाटत होतं. नवीन काहीतरी असलं की मुलांना छान वाटतं. तर म्हटलं मम्मा चल आपण इथे व्यायाम करूया. आणि बघा इथं कुणालची फ्रेंड पण आहे, ती पण आली होती खेळायला. कुणाल, मी आणि त्याची फ्रेंड मस्त इथं चाललंय आमची एक्सरसाइज करायची. पार्क आमच्या आर्मी कॅम्पचं छोटं आहे, पण इथं सगळ्या वस्तू आहेत मुलांना खेळायला वगैरे खूप छान आहे, छान वाटतंय. तर बघा छान चाललंय. आणि कुणालचं आपला काही ना काहीतरी आगाऊपणा चालूच होता. मी म्हणत होतो उतर तू पडशील तिथं लागेल तुला, तर त्याचं काय ऐकायचं नाही. चला मस्त आता थोडी एक्सरसाइज करते, करा ब्लॉग कंटिन्यू. बराच वेळ झालं कुणाल खेळतोय, घरी नाही जायचं. आणि एकदा पार्कमध्ये आला ना, 2 दिवस झालं पाऊस होता ना जास्त, त्यामुळे त्याला खेळायला नाही मिळालं. आज थोडा पाऊस दिवसभर काय अर्णव कुणाला बाहेर येता येत नाही, अर्णवचं स्कूल असतं, कुणाल एकटा येऊ नाही शकत. संध्याकाळी थोडं मुलांना बाहेर पार्कमध्ये आणलं ना, दोघं पण खूप छान खुश होतात आणि थोडं छान वाटतं त्यांना. मला पण थोडं वॉकिंग वगैरे करायला मिळतं. तर आपला अर्णव पण इथं फुटबॉल खेळतो, एका साईडला कुणाल खेळतोय. चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद.